त्याच्यानंतर जर पूरक कोण पाहिला, ठीक आहे, पूरक कोण जर आपण असं सरळ रेष पाहिला, ही सरळ रेष राहते, याचा कोण राहते 180 अंशात आहे. हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. 180 कोणाच्या मापाला आपण म्हणतो पूरक कोण. मग इथून जर असा इकडे घेतला, समजा इकडचा एक कोण ए आहे, हा बी आहे, मग ए आणि बी च्या टोटल किती झालं, अँगल ए प्लस अँगल बी बरोबर झालं 180. जर आपल्याला इथं सांगितलं हे 70 अंशात आहे, तर मग अँगल ए कितीचा असणार, अँगल ए अधिक अँगल बी. आपल्याला माहिती आहे की पूरक कोणाच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. जर अँगल ए जर समजा बी दिलेला आहे 70, तर अँगल ए कितीचा असणार, म्हणजे त्याचा पूरक कोण कितीचा असणार. हा 70 दिला, 70 मापाचा जर असेल कोण, तर त्याचा पूरक कोणाचं माप किती काढ, असा आपल्याला प्रश्न येतो. तर मग आपण काय करू, अँगल ए प्लस हे 70, याचा 70 दिलं तर 180, म्हणजे अँगल ए बरोबर काय येणार, 180 वजा 70, तुमचा अँगल ए येणार 110 अंशाचा. आता याच्या जागी जे पण तुम्हाला अंश देतील ते ऑटोमॅटिकली तुमचा पूरक कोण येऊन जाईल. ठीक आहे, समजा इथं अँगल ए दिलेला आहे आणि इथं अँगल बी दिलेला आहे, आणि हा दिलेला 130 दिला, तर अँगल बी काढायला सांगितलं. मग आपण अँगल बी कसा काढू, जर अँगल ए आपल्याला 130 चा दिला, अँगल त्याचा पूरक कोणाचं माप काढायला सांगितलं, मग आपण कसं काढू त्याचं, अँगल ए अधिक अँगल बी. म्हणजे असा पण प्रश्न येतात, जर पूरक कोणाचं माप 130 च्या पूरक कोणाचे माप किती, 130 च्या पूरक कोणाचे माप किती, असा पण प्रश्न येतो. परंतु मी ते तुम्हाला डायरेक्ट सांगतो. ठीक आहे, म्हणजे याच्यावर हे जर केलं तर तुमचं बेसिक व्यवस्थित होईल. बेसिक कळालं तर तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न व्यवस्थितपणे आपल्याला सॉल्व्ह करायचे, सर्व डिफिकल्ट लेवलचे पण प्रश्न करायचे आहेत आपल्याला. चला ठीक आहे, तर अँगल ए आपला माहिती दिलेला आहे 130 चा, आणि अँगल बी दिलेला नाही. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. हे 180 तिकडे जातील, वजा बाकी होतील. अँगल बी बरोबर 180 वजा 130, अँगल बी बरोबर काय येणार आपलं 50 अंश. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे कोटिकोण. कोटिकोण काय राहतं, काटकोन. काटकोन आहे ना, काटकोन म्हणजे काटकोनात जर दोन कोणाच्या मापाची बेरीज जर 90 येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोटिकोण म्हणतो. कोटिकोण म्हणजे काय, दोन कोणाच्या मापाची बेरीज 180. म्हणजे काटकोनाला आपण काय करतो, विभाजित करतो. काटकोनाला विभाजन करायचं काम करतो. समजा इकडचं दिलं आपल्याला, इकडचं दिलं तुम्हाला 20 चा अंश दिला, तर हा दुसरा कोणाचा अंश किती आहे, समजा हा x आहे आणि हा y आहे, x दिला आपला 20 चा, तर त्याच्या कोटिकोणाचं माप विचारतात ते. तर अँगल x अधिक अँगल y बरोबर आपल्याला 90 अंशाचा असतात. कोटिकोणाच्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज राहते 90. अँगल x दिला आपला 20 चा दिला, अँगल y काढायचं तर 90. अँगल y बरोबर 90 वजा 20, अँगल y बरोबर आपल्याला 70. ठीक आहे, सर्व माझे व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट हे व्यवस्थितपणे समजून नक्कीच येईल तुम्हाला. ठीक आहे, सर्व गोष्टी हळूहळूच आपल्याला कराव्या लागणार आहे. गणित हा असा विषय आहे, लगेच सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये जाणार नाही. ठीक आहे, वेळ लागेल, थोडं व्यवस्थितपणे समजून करा. मी एकदम बेसिक पासून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला जर डाऊट असतील, शंका असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. पण आता शंका येण्यासारखं काही राहणारच नाही. तर व्यवस्थित तुम्ही सर्व गोष्टी मांडून करा. डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. चला, तर हे कोटिकोण आणि पूरक कोण दिलं मी तुम्हाला. आता याच्यामध्ये काही एखादं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, कोटिकोण आणि पूरक कोणामध्ये संबंध काय असतो. ठीक आहे, एक दोन तुम्हाला, आणि त्याच्यावर आधारित मग मी प्रश्न नक्कीच घेणार आहे. पूरक, एक सूत्र लक्षात ठेवा, पूरक कोण वजा कोटिकोण बरोबर 90 अंश. हे एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं अजून एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही.
पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर 90 अंश हा इथं वजाबाकी केली तर बेरीज केली. ठीक आहे 2 कोटी कोण वजा इथं 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 90 आलं इथं पण 90 आलं आणि ते आपल्याला काय करायचं 2 कोटी कोण करायचं. हे दोन सूत्र अतिशय महत्वाचे आहे. जर हे दोन सूत्र आले आणि याचा सहसंबंध आला तर तुम्हाला प्रश्न बहुतांशी सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे याच्यावर आधारित आणि एक 100% प्रश्न राहतो शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. ठीक आहे चला आता याच्यावर आधारित आपण काही प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 1 एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर दोनास 5 आहे. दोनास 5 आहे. तर त्या मूळ कोणाचे माप किती तर मूळ कोणाचे माप किती इथे उत्तरामध्ये तुम्हाला ऑप्शन पण देतो मी. त्याच्यानंतर मी याच्यावर सॉल्व पण करून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही मला उत्तर करून दाखवायचं आहे. ठीक आहे जर येत असेल तर नसेल तर मी करून दाखवणार आहे. उत्तर करायचं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं येत असेल तर. नाही तर माझी प्रतीक्षा करायची मी उत्तर सॉल्व करून दाखवणारच आहे. चला तर याचं उत्तर करून दाखवतो मी. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोणाच्या माप यांचे गुणोत्तर आपल्याला 2:5 दिलेले तर ते मूळ कोणाचं माप काढायचं. तर आपण काय करू ठीक आहे हे 2x याचं गुणोत्तर आहे 2:5 म्हणजे 2x आणि 5x त्या कोणाचे माप असतील असं आपण ग्राह्य धरू.
तर चला 2x आणि 5x हे त्याचं आपल्याला काय करायचंय. तर आपल्याला काय सांगितलं, कोटी कोण पूरक कोण यांच्या मापाचे गुणोत्तर दिलं. आता आपल्याला दोन पैकी एक कोणतं तरी वापरायचं आहे सूत्र आणि त्याचं ते उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. तर मग त्याचं उत्तर काय येईल आपल्याला, एक तर पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90 करा, किंवा हे सूत्र दोन्हीपैकी एक कोणतंही घ्या, तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. आता इथे जर आपण पूरक कोण वजा कोटी कोण हे सूत्र घेतलं, पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90. ठीक आहे. जर आपण पूरक एका कोणाच्या कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापाचे गुणोत्तर, तर इथे आपण 5x वजा 2x बरोबर 90 असं घेतलं. ठीक आहे. हे पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90. हे झाले 3x. x बरोबर काय येणार, मग x बरोबर येणार 90. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. x बरोबर आपलं 30 आलं. आता पूरक कोण आणि कोटी कोण, आता आपल्याला काय विचारलं पहा, तर मूळ कोणाचे माप किती, याच्यात आपल्याला कोटी कोण काय येणार, पूरक कोण काय येणार आपल्याला 2 गुणिले 30. पूरक कोण काय, कोटी कोण किती येणार, कोटी कोण 2x आहे, 2x म्हणजे 2 गुणिले 30 हे झालं आपलं 60 कोटी कोण आलं. आता मूळ कोणाचं माप विचारलं आपल्याला, मूळ कोणाचं माप विचारलेलं आहे. तर मग हे कोटी कोण झाला, कोटी कोण. आता आपल्याला पूरक कोण काढायचा असेल तर आपण काय घेऊ, तर 5 गुणिले 1 घेऊ. जर मी पूर्णच करू तर आपण, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं, ऍक्च्युअली वेगळाच विचारलं. कोटी कोण पूरक कोण विचारलं नाही, आपल्याला मूळ कोण विचारलेला आहे. आपण पूरक कोण. आता ह्याचं मी तुम्हाला काय सांगितलं, हे 5x पहा, हे कोटी कोण आहे, हा पूरक कोण आहे. 5 गुणिले 30 बरोबर 5 गुणिले 30 150. तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. मूळ कोण, इथे अजून मी लिहून ठेवतो, मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90 अंशाचा. आणि दुसरी गोष्ट आहे मूळ कोण अधिक पूरक कोण 180. हे दोन्ही पण लिहून ठेवतो आपण, महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला कोटी कोण विचारला असेल तर 60 मार्काचा 60 अंशाचा आहे. पूरक कोण विचारला तर 150 मार्काचा आहे. पण आपल्याला विचारला मूळ कोण. आता दोन्हीपैकी एकामध्ये सूत्रामध्ये ठेवायचं आणि उत्तर काढायचं. आता आपण काय करू, का पहिल्या मध्ये ठेवा, नाही तर दुसऱ्या याच्यामध्ये उत्तर तुमचं येऊन जाईल. मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 180. या दोघांची बेरीज किती राहते, 180. ठीक आहे. आता हे मूळ कोण आपल्याला माहित नाही, मूळ कोण अधिक कोटी कोण कितीचा आला आपला, सॉरी कोटी कोण आलेला आहे आपला 60चा, हे 90 आहे. ठीक आहे. दोघांची बेरीज किती राहते, 90 अंश बरोबर 90. मूळ कोण 90 हे प्लसचा तिकडे जाऊन मायनस होते. ठीक आहे. उत्तर येते आपल्याला 30 अंशाचं. ठीक आहे. 30 अंशाचा कोण आपल्याला आलेला आहे. जर सॉल्व्ह करताना मी जरी वेळ जास्त घेतला असेल, एकदा तुम्हाला परफेक्टली आलं तर वेळ काहीच लागणार नाही. पण तुम्ही जेव्हा पण करता तेव्हा डिटेलमध्ये सर्व गोष्टी करा. आपण काय करतो, बऱ्याच वेळेस आपण लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करतो, लवकरात लवकर परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, आणि काय होतं त्याच्यामुळे आपण नेहमीच काय राहतो, वीक राहतो गणितामध्ये. तर गणित हा विषय व्यवस्थित करण्याचा विषय आहे, समजून घेण्याचा विषय आहे. छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी बेसिक पासून एकदम व्यवस्थित करण्याचा विषय आहे.
त्याच्यामुळे गडबड करता नका करू. कोणत्याही गणिताचे प्रश्न गडबड करू नका करू. हो करा, समजून घ्या व्यवस्थित. एकदा काय टॉपिक समजला ना, तुम्हाला सहज त्याच्यावरचे आधारित सर्व प्रश्न करता येईल. आणि पूरक कोण कोटी कोणावर एक प्रश्न 100% मी जसं सांगितलं की असतोच. त्याच्यामुळे गडबड करू नका. बरेचसे मोठे मोठे ट्युशन किंवा फी जास्त भरून वगैरे ते करण्याचा प्रयत्न, तो ठीक आहे, एखादा ट्युशन लावणं गरजेचं आहे, ठीक आहे. ऑनलाईन पण लावा, टेस्ट सिरीज राहतात, भरपूर भरपूर तुम्हाला प्रश्न देतात. परंतु आपल्या छोट्या चॅनेलवर जर तुम्ही येऊन जर व्यवस्थित सर्व डिटेलमध्ये समजून घेतलं, छोटी छोटी गोष्ट समजून घेतली, तर तुमचं नक्कीच तुम्हाला गणितामध्ये 25च्या आसपास मार्क भेटण्याला मदत होईल. 25 किंवा 25च्या वरी मार्क आपला टार्गेट ठेवा, पण हळूहळू करा. एकदम गडबड करून काही करू नका. ठीक आहे, नाही कळालं तर सांगा, हळू व्यवस्थित समजून सांगतोय. गडबड केल्यानं तुमचा गणिताचा हा टॉपिक तुमचा कधीच परफेक्ट होणार नाही. महिन्यात 2 महिन्यात गणित विषय परफेक्ट होत नसतो. त्याला एक 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो, जो की आपल्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करा. गुणाकार भागाकार पण मी सर्व गोष्टी घेणार आहे. पॉईंटचा गुणाकार, पॉईंटचा भागाकार, पॉईंटची बेरीज, हे सर्व गोष्टी पण अतिशय महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर सध्या हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न पाहू आपण. व्हिडिओला लाईक करा, आवडत असेल तर व्हिडिओ. एका प्रश्न क्रमांक 2, एका कोणाचा कोटिकोण व पूरक कोण यांची बेरीज 170 अंश आहे. तर त्या कोणाची बाबतीत, तर त्या कोणाचे माप किती? पर्याय दिलेला ए, बी, सी आणि डी. हे सर्व पर्याय 30, 40, 50 आणि 60. 30 अंश, 40 अंश, 50 अंश, 60 अंश असे आपण दिलेले. तर आपण काय करायचं, आता याचं उत्तर काढू आपण. आता आपल्याला कोटिकोण आणि पूरक कोणाच्या मापाची बेरीज दिलेली आहे. आणि मी तर सूत्र लिहिलेलं पहा, कोटिकोण अधिक पूरक कोण बरोबर 90 अधिक 2 कोटिकोण. एवढं पाठ करून ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. कोटिकोण किंवा पूरक कोण, उत्तर काढण्याची आपली प्रक्रिया सुरू आहे. पूरक कोण अधिक कोटिकोण बरोबर 90 अंश अधिक 2 कोटिकोण. व्यवस्थित करायचं, काही गडबड करायची काहीही गरज नाही. तुम्ही हे सूत्र वापरलं तरी तुम्हाला उत्तर येईल, हे वापरलं तरी येईल. कारण आपण इथं बेरीज दिलेली आहे 170, त्याच्यामुळे मी बेरीज सूत्र वापरतो. आता ह्या दोघांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, कोटिकोण आणि पूरक कोण. मापाची बेरीज दिलेली त्यांनी याचा दिलेला आहे 170 बरोबर. हे 90 अंश अधिक 2 कोटिकोण. ठीक आहे, हे 90 अंश. ह्या दोघांच्या मापाची बेरीज आहे ना, पूरक कोण आणि कोटिकोण. पूरक कोण आणि कोटिकोण याच्या मापाची बेरीज किती दिली त्यांनी, 170 दिलेली. म्हणून मी याच्या जागी 170 लिहिलेलं आहे. 90 अंश अधिक 2 कोटिकोण हे कशाला कसं लिहिले, 90 ला 90 लिहिलं, 2 ला 2 लिहिलं, कोटिकोणला कोटिकोण लिहिलं. आता 90 अंश हे प्लसचा इकडं वजा बाकी होईल. 170 वजा 90 बरोबर 2 कोटिकोण. त्याच्यानंतर काय वजाबाकी केली, हे 80 येईल उत्तर.
आणि गुणाकाराच्या इकडे इथे काही नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असते. ही गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. ला 2 न भागितलं उत्तर येईल आपलं 40. म्हणजे कोटी कोण आला आपला आपल्याला प्रश्न काय विचारलं तर त्या कोणाची माप किती. तर त्या कोणाची माप म्हणजे त्या मूळ कोणाची माप किती. मग मूळ कोणाचं माप 40 झालं का आपलं नाही झालं. हा कोटी कोणाचं माप जर विचारला असेल तुम्हाला तर ते 40 येणार. ठीक आहे. पण आपल्याला कोणाचे माप काढायचे म्हणजे मूळ कोणाचे माप काढायचे. मग आपल्याला कोटी कोणाचं नाही विचारलं ना पूरक कोणाचं नाही विचारलं. आपल्याला मूळ कोण म्हणजे मूळ कोण अधिक हे कोटी कोण है ना. या दोघांची बेरीज किती येते 90 अंश. मूळ कोण मग आपल्याला उत्तर अजून काढावं लागेल. मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90 अंशात आहे. मूळ कोण आपल्याला माहित नाही. बरेचसे जण काय करतात उत्तर डायरेक्ट याच्यावरून पाहतात सूत्र लावतात आणि उत्तर काढतात आणि उत्तर चुकतं त्यांचं. ठीक आहे. डायरेक्ट कोटी कोण काढतात 40 लिहितात माझं उत्तर बरोबर आहे त्याचा असा समज होतो आणि पाहिलं तर मार्क आपल्याला कमी झालेले आहे. ठीक आहे. भरपूर गणिताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असंच होतं की तुम्ही डायरेक्ट गडबड करतात उत्तर चुकून येतात. ठीक आहे. गडबड करू नका अतिशय व्यवस्थित सॉल्व करा. कोटी कोण आपला कोटी कोण 40 चा आलेला आहे 90 अंश प्लसच्या तिकडं मायनसला जाईल मूळ कोण 90 वजा 40 उत्तर आपलं येईल 50 अंश आपलं उत्तर येईल. मग त्याचं उत्तर 50 अंश होतं. उत्तर हे पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर. मी जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मी जेवढे पण प्रश्न सॉल्व करेल त्याच्या बाहेरचे प्रश्न येऊ नये. आता प्रत्येकाचे एक एक प्रश्नच मी घेत आहे. ठीक आहे. असे आपले 6 ते 7 प्रकारचे प्रश्न आहेत. परंतु अजून याच्यावर जास्तीत जास्त माझा प्रयत्न चालूच राहील की जास्तीत जास्त प्रश्न घेऊन त्याच्यावर आपण नोट्स पण बनवत राहणारच आहे. त्या पण नोट्स तुम्ही सॉल्व करा म्हणजे जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी व्यवस्थित होऊ. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे गडबड करून गणित करू नका. एक प्रश्न 2-3 वेळेस करायचा आहे आपल्याला. तुम्ही प्रॅक्टिस करायची. जेवढी प्रॅक्टिस जास्त झाली तेवढं तुमचं गणित परफेक्ट होतं. आणि तुम्ही एक प्रश्न एक वेळेस केला तर काय होणार नाही पण थोड्या दिवसांना तुम्ही विसरून जाणार. त्याच्यामुळं परफेक्टली करायचं असेल तर एक प्रश्न कमीत कमी 2 वेळेस तरी सॉल्व करायचा आहे. 3 वेळेस सॉल्व केलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 3 एका कोणाचा पूरक कोण हा कोटी कोणाच्या दोन 207 पट आहे. 207 पट आहे. तर त्या मूळ कोणाचे माप किती. तर त्या मूळ कोणाची माप किती. पर्याय देऊन टाकतो मी तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 30, 20, 25, 70. 30, 20 अंश 25 अंश 70 अंश. 2 मिनिटाचं मी देतो तुम्हाला. 2 मिनिटात तुम्ही सॉल्व करायचं आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक करत जा. 2 मिनिटात सॉल्व करून दाखवा. 2 मिनिटानंतर मी सॉल्व करून देतो.
चला प्रश्न करूत आपण पुढचा. पहा, एका कोणाचा पूरक कोण हा कोटी कोणाच्या 207 पट आहे, तर त्या मूळ कोणाचे माप काढायचे. थोडासा अवघड वाटण्यासारखा प्रश्न आहे, पण काही अवघड नाही. काही कमेंट आहे आलेली. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. विसरले असं झालं आहे. विचारले हो का? काय कळालं नाही. विसरले का? हे चॅप्टर विसरलं असं वाटतंय का? चला, क्लिअरली मेसेज नाही कळाला मला. चला पुढचं आपण पाहू. एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण. तर पूरक कोण हा 207 पट आहे कोटी कोणाच्या. ठीक आहे, कोटी कोण एक असेल का? आता ह्या दोघांचा गुणोत्तर काय करायचं आपल्याला. पहा, प्रश्न जरी अवघड वाटत असलं तरी व्यवस्थित जर सॉल्व्ह केलं तर नक्कीच तुम्हाला अवघड जाणार नाही. याला आपण सॉल्व्ह करतो. 7 दुनी 14 2 16, 16/7 आणि 1. आता याचा गुणोत्तर समान करण्यासाठी ते 7 न गुणलं 7 न भागितलं तर याचं प्रमाण समान होईल. म्हणजे 16/7 आणि 7/7. आता याचं हे कट करून टाकू. याचं गुणोत्तर येते 16/7. ठीक आहे, त्यांचे गुणोत्तर 16/7 ह्या प्रमाणात आहे असं आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं तर त्या मूळ कोणाचे माप किती त्याचं गुणोत्तर दिल्याच्या नंतर. आता जर आपण पाहिलं इथं तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतं जरी सूत्र वापरलं तरी तुम्हाला उत्तर येईल. तुम्ही इथलचं जरी हे सूत्र जरी वापरलं तर उत्तर येईल. हा खालचं जरी सूत्र वापरलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर पूरक कोण मी वरचं सूत्र वापरतो. पूरक कोण आता इथे आपल्याला जागा कमी असल्यामुळे आपण काय करतो की बसेल काहीतरी. पूरक कोण अधिक वजा कोटी कोण बरोबर 90°. आता पूरक कोण आता आपल्याला ह्या 16x ला 16x घेऊ आणि याला 7x घेऊ. हे कोटी कोण झालेला आहे, हा पूरक कोण झालेला आहे आणि या दोघांच्या मापाची बेरीज आपल्याला 90 येणार आहे. तर मग हे 16x वजा 7x बरोबर 90°. आम्ही जे पण करतोय ते व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाका. नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल की कसे कॅल्क्युलेशन काय आलेले आहे. ठीक आहे, परंतु कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाका तुम्ही. व्हिडिओला लाईक करत जा. चल पुढचा आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी केली तर 9x येईल. 9x बरोबर 90. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. x बरोबर 90/9 म्हणजे आपल्याला x ची किंमत आली 10. म्हणजे आपल्याला त्याचं पूरक कोण 160 येईल आणि कोटी कोण 70 येईल. दोन्हीपैकी एक कोण काढतो आपण. कोटी कोण काढू. कोटी कोण हा पूरक कोण आहे. पूरक कोण मोठा असतो, कोटी कोण लहान असतो. कोटी कोण कितीचा येईल आपल्याला. कोटी कोण आपल्याला कोटी कोण हा 7x आहे. 7x x ची किंमत 10 आली, त्याच्यामुळं 7 गुणिले 10 बरोबर 70. मी तुम्हाला पूरक कोण पण काढून देतो. पूरक कोण येणार 16x 16 गुणिले 10 म्हणजे 160 येणार. म्हणजे हा 16च्या जागी 16 घेतले, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. एक्सच्या जागी 10 घेतले आणि याचं उत्तर काढलं. पण आपल्याला ना पूरक कोण विचारला ना कोटी कोण विचारला. आपल्याला काय विचारलं, मूळ कोण विचारला. आपल्याला काय विचारलं, त्या मूळ कोणाची माप किती. आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे मूळ कोण नाही आहे. तुम्ही उत्तर काढसाल, पूरक कोण काढसाल, कोटी कोण काढसाल आणि उत्तर तुमचं चुकीचं होऊन जाईल तिथे. ठीक आहे, तर आपण काय करायचं आता. मूळ कोण कोटी कोण नाही तर मूळ कोण पूरक कोण ह्या दोन पैकी एक सूत्र टाका, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. मी पहिलं वालं सूत्र घेतो. मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90°. या कोटी कोणाच्या जागी 70 घेतो मी, कारण कोटी कोणाचं माप आलं माझं 70. मूळ कोण
आता परीक्षेमध्ये एवढं काही करायची गरज नसते, पटापट उत्तरं तुम्हाला येऊन जातील, ठीक आहे. परंतु इथं समजून सांगताना मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लिहावं लागणार आहे. तर मूळ कोण हे इकडे जाईल, 70 वजा होईल, 90 वजा 70 बरोबर 20 अंश माझा येईल मूळ कोण. हे प्लसचं इकडे जाऊन मायनस केलं तर आपलं उत्तर आहे 20, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आपण एकूण टोटल 6 प्रश्न घेणार आहोत. त्याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि काही महत्वाचे प्रश्न मी पाठवत असतो, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, एक कोण त्याचा पूरक कोणाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती? एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती? तर त्या कोणाचे माप किती, ठीक आहे. त्याचे पर्याय पण लिहून घेतो इथे. पर्याय क्रमांक 1 36, 144. पर्याय क्रमांक सी 150. पर्याय क्रमांक डी 30. ठीक आहे. 1 मिनिटाचा टाइम देतो. 1 मिनिटात उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, नाहीतर मी उत्तर करून सांगेन. चल तर ह्या प्रश्नाचं उत्तर करूत आपण. समजा पूरक कोणाच्या 5 पट दिलेले आहे. पूरक कोण 5 पट नाही म्हणलं, व्यवस्थित समजून घ्यायचा प्रश्न. पूरक कोण 5 पट नाही म्हणलं, पूरक कोणाच्या 5 पट आहे एक कोण. तर आपल्याला काय करू, तर पूरक कोणाची माप घेऊ. पूरक उत्तर याचं कोण, पूरक कोण बरोबर एक्स मानू आपण. हे एबीसीडी काही माना, हरकत नाही. आणि हे सर्व प्रश्न लिहून घेत जा, लिहून घेत जा, हळूहळू समजून घ्या. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिसची गरज असते. बिना प्रॅक्टिस तुम्हाला उत्तर येणार नाही, ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही नुसतं पाहून गणित शिकू शकत नाही. तर गणिताला एक सराव पाहिजे. तर ह्या सर्व गणित तुम्हाला लिहायचे तरच तुमचं परफेक्शन येईल, ठीक आहे. याच्यावर आधारित आपण एक्स्ट्रा प्रश्न सेंड करतच राहू, ठीक आहे. तर ते पण प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर त्याचा मूळ कोण, मूळ कोण, मूळ कोण हा 5 पटीने आहे, म्हणजे 5 एक्स आहे. 6 पटीने म्हणलं तर 6 एक्स आहे, 7 पटीने म्हणलं तर 7 एक्स आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आपल्या दोन कोणाचा पहा, मूळ कोण आणि पूरक कोण या दोघांच्या मापाची बेरीज राहते 180. 180 अंश मूळ कोण अधिक पूरक
कोण बरोबर राहतात 180 अंशाचा. आपल्याला पूरक कोण हे मूळ कोण हे 5x, पूरक कोण हे x बरोबर 180. x म्हणजे इथं किती राहते, इथं 1x राहते आणि 5x आणि 1x किती झाले, हे 6x. इथं x आहे, इथं 1x आहे, काही नाही. म्हणजे आता भरपूर जण डाऊट असतात त्या शंका, छोट्या छोट्या शंका, जरी जे विद्यार्थी लाईव्ह नसताना नाही आहेत, नंतरही जर शंका आल्या कमेंट बॉक्समध्ये टाकल्या तर नक्कीच मी तुमच्या शंका दूर करेल. सर याचं कॅल्क्युलेशन छोट्या छोट्या भरपूर जणाला माहिती नसतात, ते नक्कीच मी तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. डाऊट विचारायला मागे पुढे पाहायचं नाही, डाऊट विचारू शकता तुम्ही. चल ठीक आहे. 6x बरोबर 180. x बरोबर काय येणार, हे गुणाकाराच्या इकडे काही नसते, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं, गुणाकाराच्या इकडं भागाकारला जाईल. आपल्याला x बरोबर 30 अंशाचा. मग आपल्याला काय विचारलं, तर त्या कोणाचे माप किती, त्या कोण म्हणजे मूळ कोणाचे माप किती. मूळ कोण काय येणार, मूळ कोण बरोबर 5x. मूळ कोण बरोबर 5x. 5च्या जागी 5, x ची किंमत आपल्याला 30 घ्यायची. 5 गुणिले 30 आपलं उत्तर येईल 150. 150 आपल्याला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी चं उत्तर असेल. पुढचं घेऊत आपण प्रश्न. एक कोण त्याच्या प्रश्न क्रमांक 5 पूरक कोणाच्या 7/3 पट आहे. तर त्या कोणाच्या कोटी कोणाची बाबतीत, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती, असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय मी देतो, येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकत जा. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करत जा. 36, 60, 30, 54. ठीक आहे, एकाला उत्तर 1 मिनिटाचा टाइम देतो. 1 मिनिटात जर उत्तर आलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला याचं उत्तर करू आपण. एखाद्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाका. पहा इथं पूरक कोण ह्या त्या एक कोण आणि त्याचा पूरक कोण यांच्या मापाचे गुणोत्तर दिलेले 7 असतील. तर मग काय येणार, म्हणजे त्या दोघांचं गुणोत्तर काय येणार, 7/3 आहे. 7/3 यालाच आपण लिहू शकतो 7/3 असं लिहू शकतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला काय सांगितलं, हा पूरक कोण आहे, पूरक कोण व त्याच्या एक कोण व त्याचा पूरक कोण. ठीक आहे, त्याचं पट आहे. ठीक आहे, पूरक कोण त्याचा पट आहे, तर त्याचं आपल्याला काय करायचं, एकच मिनिट. म्हणजे हा पूरक कोण आहे, हा मूळ कोण आहे, त्याचा जे पाहिलं आपण 7/3 म्हणजे आपण पूरक कोण 7x घेतला आणि मूळ कोण 3x घेऊन आपण. ठीक आहे, समान पट घ्यायची आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपण एकदम डिटेल मध्ये घेतच आहे, पण तरी पण जर असं रेशो आलं
तर लक्षात ठेवा की 7 हे दिलं तर आपण एकाला एक्सच्या पटीत लिहायचं आहे. 7x आणि 3x असं आपण याच्या आधी पण केलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता इथे आपण जर लक्षात ठेवलं पूरक मूळ कोण आणि पूरक कोण या दोघांच्या मापाची बेरीज झाली 180. मूळ कोण अधिक पूरक कोण बरोबर 180. आपल्याला पूरक कोण आणि मूळ कोण म्हणजे मूळ कोण 3x अधिक 7x बरोबर 180. ह्या दोघांची जर बेरीज केली हे 10x येतात बरोबर 180. इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. 180 भागिले 10 शून्य शून्य कटला x बरोबर किती आले 18. मग मूळ कोण किती असणार? मूळ कोण बरोबर आपल्याला 3x मूळ कोण 3x म्हणजे 3 हे x ची किंमत आहे 18 म्हणजे मूळ कोण किती चालेल आपल्याला 54. आपलं उत्तर 54 आहे का? 54 ला डायरेक्ट लिहायचं का नाही लिहायचं? इथेच आपली सर्वात मोठी चूक होती. आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बरेच जण प्रश्न पूर्णपणे वाचत नाही, त्याच्यामुळे 1-2 मार्कांना त्यांचा राहतो आणि 1-2 मार्क कमी पडले तर त्यांचं ते टीईटी क्लिअर होत नाही. तर त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. 150 प्रश्न राहतात, तुम्ही त्याच्यातले 50 जरी प्रश्न सोडून दिले तरी तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. आणि जे प्रश्न 100 सॉल्व्ह नाही केले त्याच्यामध्ये पण तुम्ही तुक्क्यानं तुम्हाला 10 मार्क पूर्ण जातात. त्याच्यामुळं सर्व प्रश्न नाही केले, जे येतात त्याला व्यवस्थितपणे समजून घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. हे त्याच्यामध्ये पास होण्याचं मोठं रहस्य आहे. तुम्ही काय करायचे, नेमके कमी प्रश्न करा, 110 करा, 120 करा, सर्व प्रश्न येण्याची काही गरज नाही. ते नेमके तुमचे उत्तर बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही 90 जरी अटेम्प्ट केले 60 नाही केले तर 60 पैकी तुम्हाला असे पण टिक मार्क केले तर 12 येतील. त्या 90 जे सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये तुमचे उत्तर बरोबर यायला पाहिजे. 90ला 90 जरी नाही आले, 80 जरी आले इकडचे आणि कॅटेगरी वाल्याला फक्त 71 जरी आले तर हे 12 मार्क तुमचे सहज भेटणार. 60ला टक्के मारले तुम्हाला, मला वाटतं याला 15 मार्क भेटून जाते, हे की नाही? 60 टक्के मारले तर 15 मार्क भेटून जातात. 90 जरी 100 जरी प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला भरपूर मार्क भेटू शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, नेमका अभ्यास करा, पण परफेक्टली करा. परफेक्शन न